नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं. उदय तिथीनुसार अमावस्या 15 जून रोजीच ग्राह्य धरली जाईल. देवाधिदेव महादेव यांच्या कृपेने सोमवती अमावस्येला 12 राशींच्या आयुष्यात कोणते मोठे बदल घडणार आहेत? आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दुसरी रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ वैयक्तिक आयुष्यात मोठे आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा आहे. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि अचानक धनलाभाचे योग निर्माण होतील. नोकरी शोधणाऱ्या जातकांना 15 जून नंतर अत्यंत चांगल्या संधी किंवा नवीन ऑफर मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारांसोबतचे जुने मतभेद मिटतील आणि वैवाहिक जीवनात गोडवा परतेल. तिसरी रास मिथुन रास. मिथुन राशीच्या जातकांनी या काळात आपल्या खर्चावर विशेष नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मानसिक अस्वस्थता किंवा कामाचा अतिताण जाणवू शकतो, त्यामुळे वादविवादापासून दूर राहिलेलेच बरे ठरेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात तुमची ओढ वाढेल, ज्यामुळे मनाला एक वेगळी शांतता सहावी रास कन्या रास. कन्या राशीच्या जातकांसाठी सोमवती अमावस्या भाग्योदय करणारी ठरेल. विशेषतः लांबच्या प्रवासाचे योग येतील. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात अत्यंत सकारात्मक बातम्या ऐकायला मिळू शकतात. पितृदोष निवारणासाठी हा काळ उत्तम असून कुटुंबातील जुने वाद किंवा जमिनीचे प्रश्न मिटतील. तुमच्या हातून काही धार्मिक किंवा सामाजिक कार्य घडल्यामुळे समाजात मानसन्मान वाढेल. आठवी रास वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ भागीदारीच्या व्यवसायात आणि वैवाहिक नात्यात मोठे यश देणारा ठरेल. तुमच्या जोडीदाराच्या नशिबाने तुम्हाला काही आर्थिक फायदा होऊ शकतो किंवा संयुक्त मालमत्तेतून लाभ मिळेल.
नवीन व्यावसायिक करार करण्यासाठी किंवा नवीन भागीदारी सुरू करण्यासाठी 15 जून नंतरचा काळ अत्यंत शुभ आहे. जुने मित्र भेटल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल आणि मन प्रसन्न राहील. 9वी रास आहे धनुरास. धनुराशीच्या जातकांसाठी हा काळ शत्रूवर आणि प्रलंबित कोर्ट कचेरीच्या कामात विजय मिळवून देणारा ठरेल. नोकरीमध्ये बदल करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हा महिना अत्यंत अनुकूल असून नवीन संधी चालून येतील. जुन्या कर्जातून किंवा आर्थिक विवंचनेतून हळूहळू मार्ग निघेल आणि उत्पन्नात सातत्य राहील. खाण्यापिण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवा, अन्यथा पोटाचे किंवा पचनाचे किरकोळ त्रास होऊ शकतात.